पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे निर्देशच सुप्रीम कोर्टाने दिले। निवडणुकीसाठी ईव्हीएम नोव्हेंबर 2025 पर्यंत द्या अशा सूचनाही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या। पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत। राज्यातील पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली। निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या सुप्रीम कोर्ट। निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स नोव्हेंबर 2025 पर्यंत द्या। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ आयोगाला देण्यात यावा। 4 महिन्यात निवडणुका होतील असं अपेक्षित होतं। प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करतंय। सरकार बोर्डाच्या परीक्षांचं कारण देतंय, मात्र त्या परीक्षा मार्चमध्ये आहेत। 31 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू। सध्या 65,000 ईव्हीएम मशीन्स, आणखी 55,000 ईव्हीएम मशीन्स हव्यात। बिलकुल जसा महायुतीला विधानसभेमध्ये अतिशय मोठा विजय मिळाला, मोठं यश मिळालं, तशीच लँडस्लाइड विक्ट्री, बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला आहे। यामध्ये निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल, हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे। त्यामुळे सर्व यंत्रणांचा, सर्व मशिनरी जी आहे, ईव्हीएम आणि सगळे जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि त्याप्रमाणे कार्यक्रम होईल। वेळ काढू धोरण हे सरकारचं होतं आणि आज हा सरकारने निवडणूक आयोगाला मदत न करता जे निवडणुका लांबीवर घालण्याचा जो घाट घातला होता, आज तो पूर्णतः फसलेला आहे। नाही, सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगांची तयारी केलेली आहे। त्याप्रमाणे तर असं वाटतंच आहे की साधारण राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या पालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता। ही मुदत आता संपत आल्यानं राज्य सरकारनं पुन्हा मुदत वाढवून मागितली होती। यावर सुप्रीम कोर्टानं आम्ही दिलेल्या 4 महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाहीत असा जाब राज्य सरकारला विचारला। तसंच आता सप्टेंबर ते डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवा आहे अशी विचारणा कोर्टानं केली आहे। प्रमोद जगताप, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।